श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा तोडगा अष्टकोनी आरशामध्ये आध्यात्मिक ताकद दडलेली आहे. एका पॉझिटिव्हिटी ऊर्जा तयार होते. तुमच्या कोणत्याही समस्या असेल तर ह्या एका उपायाने पूर्ण होईल. खूप सोपा असा उपाय आहे. फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या कोणत्याही समस्या असेल त्या ठिकाणी ठेवायची आहे. हा आध्यात्मिक आरसा तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तुमच्या समस्यानुसार तुम्हाला दिला जाईल. तसेच तुमच्या कोणत्याही समस्या असेल तर आमचे तळळे सर सोडवतील. तर जाणून घेऊया आमच्या सरांकडून आध्यात्मिक आरशाचे फायदे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सेवा पद्धती अवलंबू या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला खूप प्रभावी असा तोडगा देणार आहे की तो सगळ्या गोष्टीसाठी उपयोगी पडणार आहे. जसा आर्थिक प्रश्न असेल, पती पत्नीचे भांडणं असेल, मुलांचा चिडचिडापणा असेल, मुलांचा अभ्यासाचा परिणाम असेल, त्यानंतर व्यवसाय चालत नसेल, नोकरी लागत नसेल, घरातला कोणताही प्रश्न असेल तर या असा एक तोडगा की त्या तोडग्यातून तो सुटणार आहे. म्हणून आज आपण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून हा तोडगा आपल्याला समजेल की आता आपण हा जो आहे हा अष्टकोनी आरसा आहे. आणि या अष्टकोनी आरशामध्ये एक वैशिष्ट्य आहे. ह्या अष्टकोनी आरशाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एक आध्यात्मिक ताकद आहे आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. समजा पती पत्नीचं जर भांडण होत असेल तर त्या पती पत्नीने जर आपल्या बेडरूममध्ये जर आरसा ठेवला तर पती पत्नीचे भांडणं होणार नाही. ज्या मुलाचा अभ्यास लक्षात राहत नाही त्या मुलाच्या टेबलवरती जर अष्टकोनी आरसा ठेवला तर त्याचा अभ्यास लक्षात राहील. किंवा मग हा जो व्यवसाय चालत नसेल, समजा आपल्या दुकानाकडं कोणी येतच नाही, आपला दुकान व्यवसाय तोट्यात चाललेला आहे, अशा वेळेस हा जो आरसा आहे किंवा आपल्या दुकानामध्ये बसल्यानंतर मनच लागत नसेल आपलं बसायला तर हा जो आरसा आहे हा अष्टकोनी आरसा आहे. हा अष्टकोनी आरसा आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायचा आहे आणि आपण जिथं दुकानात बसतो तिथं ठेवायचा आहे. म्हणजे बघा हा अष्टकोनी आरसा आहे. या अष्टकोनी आरशाचे अजून काही फायदे आहे. हा अष्टकोनी आरसा आहे. हा अष्टकोनी आरसा जर आपल्या शेतीचं उत्पन्न भेटत नसेल तर हा अष्टकोनी आरसा आपल्या शेतीच्या चारी दिशाच्या बांधावरती आपण फक्त पुरून टाकायचे आहे. असे जर पुरून टाकल्यास शेतीचं उत्पन्न भेटतं. त्यानंतर आपण हा अष्टकोनी आरसा आहे. जर वास्तुदोष प्रचंड वाढला असेल आणि वास्तुदोष आपला निघत नसेल तर हा जो अष्टकोनी आरसा आहे आपण कमीत कमी घराच्या 4 दिशाला 4 ठेवायचे आहे. त्यानंतर हा जो अष्टकोनी आरसा आहे हा अष्टकोनी आरसा ज्यावेळेस आपला मुलं चिडचिडापणा करतात, आपले मुलं हट्टीपणा करतात, आपले मुलं आपलं ऐकत नाही, त्यावेळेस हा त्यांचा अष्टकोनी आरसा त्यांच्या आसपास जवळ ठेवला तरी चालतो, त्यांच्या बेडरूममध्ये ठेवला चालतो, त्यांच्या अभ्यास करण्याच्या रूममध्ये ठेवल्यावर चालतो. किंवा हा जो अष्टकोनी आरसा आहे आपलं ज्यावेळेस याला मन लागत नाही, सेवेला मन लागत नाही, पूजा करूशी वाटत नाही, मन लागत नाही, त्यावेळेस आपण हा जो अष्टकोनी आरसा आहे आपल्या देवघरामध्ये जर आसपास जवळ ठेवला तर आपल्याला अभ्यास करूशी वाटतो आणि आपलं मन लागतं. त्यानंतर आपल्याला वाटलं बा एखादा आपलं कोणी ऐकत नाही, आपली सासू आहे, आपली सून आहे, आपला मुलगा आहे, आपलं ऐकत नाही, त्यावेळेस हा अष्टकोनी आरसा फार महत्त्वाचं काम करतो. की हा जो अष्टकोनी आरसा आहे त्या आपल्या मुलाचा, आपल्या पत्नीचा, आपल्या नवऱ्याचा, आपल्या भावाचा जो कोणी ऐकत नाही तो फोटो या अष्टकोनी आरशाच्या आतून ठेवायचा आहे. तो फोटो जर याच्या आतून ठेवला तर तो मुलगा, पत्नी, नवरा जो कोणी असेल, पत्नी असेल, सासू असेल, सासरा असेल, कोणीही असेल तरी त्याने तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात हा जो अष्टकोनी आरसा आहे हा इतका उपयोगी आहे की आपल्या घरामध्ये आर्थिक असेल, कटकटी असेल, आरोग्य असेल, कोणताही प्रश्न असेल तरी हा आपले प्रश्न सोडतो. हा अष्टकोनी आरसा अवश्य आपण याचा उपयोग करून बघा. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायचं सोडू नका किंवा लिहाच एवढी एक विनंती. अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.